साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाईट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य सोलापूर महानगरपालिका सोलापूर. सन 2019-20 मधून भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या भांडवली निधीतून प्रभाग क्रमांक 3 मधील इंदिरा वसाहत येथील रामकोळी घर ते अवधूत मंडप, श्रीनिवास कणकी घर ते साईबाबा मंदिर पर्यंत रस्त्याचे कामाचे शुभारंभ सोलापूर शहर भाजपा सरचिटणीस शशिकांत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शहर सरचिटणीस बिजू प्रधाने आणि मल्लय्या प्रकाश मारता यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी नगरसेवक सुरेश पाटील आणि सुवर्णयुग मित्रमंडळाचे पदाधिकाऱ्यांनी केलं. प्रारंभी विधिवत पूजनाने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सुवर्णयुग मित्रमंडळ, इंदिरा वसाहत, भवानीपेठ, राघवेंद्र मित्रमंडळ आणि साई श्रद्धा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरेश पाटील यांची नेहमीच धडपड असते. स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. विकासासाठी त्यांनी कधीही राजकारण केलं नाही. प्रभागाच्या विकासासाठी सर्वाधिक निधी खेचून आणण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, असं मत यावेळी शशिकांत थोरात यांनी व्यक्त केलं. की आजकाल असं चालू आहे की जे लोक उपस्थित आहेत, जिवंत आहेत, त्या लोकांना टाळलं जातं आणि जो व्यक्ती आपल्यातून गेला आहे, वारले आहेत, त्याच्या विकास कामाचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांना विस्मरण त्यांच्या याला उजाळा देऊन की अण्णांनी मारता काकाच्या विचारानं या ठिकाणी जे विकास काम करत आहे त्यांच्या मी या कामाला शुभेच्छा देतो. की बरेच दिवस मी मारता काका सोबत सुद्धा काम केलंय आणि अण्णा सोबत सुद्धा काम केलंय. मारता काकाचं आणि अण्णाच्या कामामध्ये एका गोष्टीचं साम्य मला दिसलं की काकाच्या म्हणलो अण्णाला माहित आहे की बरेच सकाळी मी काकांच्या घरी जात होतो. मारता काकाकडे येणारे जो वर्ग होता त्यांची जी कामं राहत होती, कामं सांगितल्यानंतर ना अत्यंत निस्वार्थी भावनेतून प्रामाणिकपणे काका काम करत होते. नगरसेवक सुरेश पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. या पुढील काळात देखील सुरेश पाटील यांच्या पाठीशी येथील रहिवाशांनी खंबीरपणे उभे राहावे, असं मनोगत यावेळी बिजू प्रधाने यांनी व्यक्त केलं. चांगल्या पद्धतीने झालेलं काम मी तर पाहिलेलं नाही. सुरेशअण्णा पाटील या गोंगडवस्ती परिसरातच नाही तर सोलापूर शहरामध्ये कार्यकर्ते घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठे सुरेशअण्णांनी परिश्रम घेतलेले. मी सुरेशअण्णाला आज ओळखत नाही. सुरेशअण्णा नगरसेवक नसल्यापासून आमच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी खूप मोठा परिश्रम सुरेशअण्णांनी घेतलेला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक बंधू, आमचे छोटे बंधू आम्हाला म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची मुहूर्तमेढ ठेवलेली आहे. मी सुरेशअण्णांना एवढं सांगेन की आपण या ठिकाणी आज आपली शारीरिक अवस्था सुद्धा या ठिकाणी आपल्या विजबला झाली तरी सुद्धा आपण आपल्या वार्डातील नागरिकांशी जो संपर्क ठेवला आणि सतत सातत्याने त्यांच्या कामाचा पुरावा करता, कुठलेही काम असू दे अण्णा तुमच्या बाकी म्हणजे सुखसोयीच्या बाबतीत असतील, नागरी सुखसोयीच्या बाबतीत असतील तर अण्णा काम करतच असतात. परंतु ज्या अडीअडचणी आहेत याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांच्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा अहोरात्र अण्णा प्रयत्न करत असतात. मी आज अण्णांना शुभेच्छा देतो. यावेळी किरण वल्याळ, पुरुषोत्तम भोगा, अजय उदगिरी, लक्ष्मीनारायण कामुनी, लिंगय्या रापेली, सिद्धराम पालाकुर्ती, सुदर्शन अवधूत, रामा मड्डी, गोविंद चन्ना, बिपिन पाटील, विनायक बळगंजी, नितीन चलवेरी, विजय कोळी, मच्छा काका आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णयुग मित्रमंडळ, इंदिरा वसाहत भवानीपेठ राघवेंद्र मित्रमंडळ आणि साई श्रद्धा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.